आवडी त्या ज्ञानेश्वरकडनं कधी पैसे मागतो रे की नुसतं देतच राहतो. लाला मित्र आहे तो, त्याला अडचणीत मदत करणं आपलं काम आहे. रेडी या अडचण वगैरे सगळं ठीक गोष्ट आहे, पण पैशाला काही किंमत वगैरे आहे की नाही. हे बघ लाला, तो आपला जिवलग मित्र आहे आणि त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. ते बघ तो आला ड्रेसिंग वगैरे मारून, माग त्याच्याकडून आता. बरं ठीक आहे, आज मागतोच पैसे. अरे तुम्ही तर बसलेच काय? अरे ज्ञान्या, नेहमी तुला मी पैसे देत आलोय, मला आज पैसे लागायलेत, पैसे दे मला. देतो का बाबा? थोडं अडचण चालू आहे रे घरामध्ये. अरे तुझी अडचण आयुष्यभरासाठी चालू राहील, मला काय करायचंय, मला पैसे दे, कुठून पण आणून दे. देतो का बाबा? तुला माहित नाही जालन्यामध्ये काम भेटत नाही, काय भेटत नाही म्हणून. ते मला काही सांगू नको, काम भेटायला नाही, तुझे कपडे लते झाले, तुझं रिचार्ज झालं, सगळं काही खर्च मीच करतोय, मला पण गरज आहे पैशाची, मला आणून दे पैसे कुठून, मला नका सांगू. अरे भाऊ थोडं दम मार के देतो की पैसे. काय देतो मला काही नका. आणि ते कोणाचं कॉल कट करायला, इतके कॉल करायला, ते कोणाकोणाचे पैसे घेऊन बसलाय असं. अरे नाही रे बाबा, आयचं कॉल आहे, आयची बीपीचे गोळ्या संपलेत ना, आज झाले त्यामुळं. आज घेऊन गेलं नाही तर अजून जास्त बिमार पडे नाही. काय रे तू 8 दिवसापासून आईला गोळ्या नाहीये. आत्महत्याच कर. ठीक आहे, हे घे. अरे नको यार, तुझ्याकडून भरपूर पैसे घेऊन बसले यार मी. 5,000 रुपये आहेत पूर्ण, हे तुला नाही आईसाठी देतोय मी. ठीक आहे, घरी जा आणि लवकर गोळ्या घेऊन जा. आणि असं समजू नको हे पैसे फक्त तुला डायरेक्ट देऊन टाकतोय, 1-1 रुपये आहे ना कमरात लात घालून घेणार आहे. जा गोळ्या घेऊन जा आईसाठी. थँक्यू यार बाबा. हा ठीक आहे, जा. मित्र बनव्यामध्ये गार. रेडी अजून पैसे दिले तू त्याला? लाला, जिवलग मित्राची एक कहाणी असते, त्याची आई म्हणजे माझी आई आणि तुझी बहीण म्हणजे माझी बहीण असते, माहितीये का. त्याच्या घरातली आईची तब्येत ठीक आहे नाही आहे ना, तर माझं कर्तव्य आहे ते बघणं. अडचणीला मदत करणं मित्रतेचं काम असतं, फक्त मित्रता बोलल्याने होत नसते. हो रेडी. हा व्हेरी गुड, चालू दे, सोड. बाकी मित्र हे बघ बुटं कसे नवे आले. मित्र बनव्यामध्ये गार व्यास. भारी. अरे नदीबागचा विषय झाला काय?